नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। तब्बल 100 वर्षांची जिल्हा परिषद शाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय। सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा आधार असलेली ही शाळा थेट व्यवहारात गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आलेला आहे। शाळेच्या विक्रीसाठी गुजरात राज्यात मुक्तारपत्र तयार करण्यात आल्याचा दावा आणि त्याच आधारे शाळेची जागा विकल्याची नोंद इतकंच नाही तर संबंधित खरेदीदाराने शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची माहिती शासन दरबारी नोंदवली गेल्याची माहिती देखील उघडकीस आली। या घटना समोर येताच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। नाशिक छत्रपती संभाजी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा अडकून पडल्या होत्या। या प्रकरणाची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली। जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले। आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठवण्यात आले। मात्र विक्रीची नोंद अधिकृतरित्या रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ग्रामस्थांची भूमिका आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप त्यांनी केलाय। आता या संपूर्ण व्यवहाराची चौकशी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।